नमस्कार. आज आपण अतिशय पौष्टिक आणि सर्वांना खूप आवडेल आणि विशेषतः वयस्करांना अधिकच आवडेल असा नाश्ता बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी पालकची 20 ते 25 पानं स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली आहे. ती एका मिक्सिंग बाउलमध्ये घालायची आणि त्याच्याबरोबरच मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घातली आहे. तुम्हाला पालक वापरायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही मेथीची भाजीसुद्धा वापरू शकता. आता एका वाटीच्या मापाने 1 वाटी आपण ज्वारीचं पीठ, 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे, चणा डाळीचं, आणि 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे. त्याचप्रमाणे समप्रमाणात मूग डाळ, तूर डाळ उकडून घेतलेली होती माझ्याकडे, तर तीही मी 2 चमचे घातली आहे. ती स्किप केली तरीसुद्धा चालेल किंवा असेल तर तुम्ही ते घालू शकता. त्याचबरोबर मसाल्यांमध्ये 1/2 टेबलस्पून आपण हळद, लाल तिखट, जिरेपूड, काळी मिरी पूड, गरम मसाला पावडर आणि चिमूटभर हिंग घातला आहे. त्याच्याबरोबर 1 टेबलस्पून आपण धणे पावडर घातली आहे. चवीपुरतं मीठ घालायचं, हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आणि सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं. नंतर लागेल तसा पाण्याचा हबका मारत आपल्याला थोडंसं घट्टसर पीठ हे मळायचं आहे आणि पीठ मळून हे 5 ते 10 मिनटं ठेवायचं. 5-10 मिनटानंतर पीठ थोडंसं लूज होऊन जातं आणि त्यानंतर आपण त्याची थालीपीठं करायला घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथं पॉलिथिन घेतले आहे आणि पॉलिथिनला थोडंसं तेल आधी लावून घ्यायचं. त्यानंतर पिठाचा उंडा घ्यायचा आहे आणि पाण्याचा हात लावून आपण तो थापून घ्यायचा आहे. थालीपीठ आपल्याला मध्यम जाडीचं असं थापून घ्यायचं आहे, खूप जास्त पातळ करायचं नाही. आजचा नाश्ता हा आपला ग्लुटेन फ्री आहे, तर ज्यांना गव्हाची चपाती किंवा गहू पचत नाही ना, तर ज्यांना ॲलर्जी असते गव्हाची, तर त्यांच्यासाठी हा सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. यामध्ये फायबर, प्रोटीन आणि कॅल्शियमचं भरपूर प्रमाण असल्यामुळे ना पचायलासुद्धा हलका आहे आणि उन्हाळ्यामध्ये ना तुम्हाला जर असं हलकंसं खावंसं वाटत असेल ना, तर तुम्ही असा थालीपीठ सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता किंवा मुलांच्या डब्यालासुद्धा हे बनवून देऊ शकता. आणि तुम्हाला जर गव्हाची ॲलर्जी नसेल तर तुम्ही याच्यात गव्हाच्या पिठाचासुद्धा वापर करू शकता. तर अतिशय पौष्टिक आणि चवीलासुद्धा अतिशय उत्तम असा नाही का ग्लुटेन फ्री नाश्ता तुम्हाला आजचा आवडला असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोणत्याही भाजीबरोबर, लोणच्याबरोबर किंवा चटणीबरोबर तुम्ही हा पराठा सर्व करू शकता. ग्लुटेन फ्री पदार्थ खाल्ल्यामुळे पोट गच्च होणे किंवा पोटात गॅस होणे किंवा बद्धकोष्ठता असेल किंवा तुम्हाला अपचनाचे त्रास असतील तर ते सुद्धा दूर होतात. तुम्हाला अशा झटपट आणि पौष्टिक टिफिन रेसिपी बघायच्या असतील तर मालाच किचनला तुम्ही फॉलो करू शकता इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर, आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि इतरांना ही रेसिपी शेअर करा. आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.